नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो मॉक टेस्ट आहे, पोलीस भरती असेल किंवा PSI STIसाठी आपण जी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि त्यांच्यासाठी तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तर ते अवेलेबल झालेले आहे आणि त्यासाठी आपण जी एक्झाम डेटच्या 3 दिवसा अगोदर आपल्याला जी मॉक टेस्ट अवेलेबल होणार आहे तर ती मॉक टेस्ट आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी द्यायची आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। जसे आपण ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तो पाहायला मिळणार आहे। तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड आहे, तर या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा जो लॉग इन इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पासपोर्ट साईज फोटो पाहू शकतो। या ठिकाणी आपण आपला जो हॉल तिकीट आहे तर तो डाउनलोड करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मॉक लिंक ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। महाराष्ट्र स्टेट PSI STI SO एक्झामिनेशन किंवा पोलीस भरती स्कीम नेम जी असेल तुमची, तर त्यानुसार तुमची जी मॉक लिंक आहे तर ती त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। तर जसे तुम्ही मॉक लिंक या ऑप्शनवरती क्लिक करणार या ठिकाणी, तर तुम्हाला या ठिकाणी जो मॉक सर्व्हर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे। तर याने आपल्याला जे लॉग इन करण्याचे रोल नंबर, पासवर्ड आणि पिन दिलेला आहे तर ते सिम्पली त्या ठिकाणी एंटर करून आपल्याला जी मॉक टेस्ट आहे तर ती सुरू करायची आहे। मॉक टेस्ट जी आहे तर ती सुरू करण्यासाठी आपल्याला स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। जसे आपण स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी जो रोल नंबर दिलेला आहे आपल्याला, तर तो रोल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। आणि या ठिकाणी आपला रोल नंबर आणि पिन जो असेल तर तो एंटर करू, आपल्याला सिम्पली या ठिकाणी लॉग इन होणार आहे। जसे आपण लॉग इन करू, आपल्याला दुसऱ्या एका सर्व्हरवरती या ठिकाणी रिडायरेक्ट होऊ आपण आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET। तर या ठिकाणी आपल्याला जो नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे तर सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसे आपण नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला इन्स्ट्रक्शन पेज आहे तर ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। टोटल नंबर ऑफ क्वेश्चन, किती प्रश्न असणार आहे आणि त्यानंतर मीडियम एक्झाम जी आहे ती इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार आहे आणि नेचर पेपर आहे तर तो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे MCQ। त्यानंतर आपल्याला टोटल मार्क्स असणार आहे 100 आणि नेगेटिव्ह मार्किंग जी असणार आहे तर ती तिकडं नाही। त्यानंतर आपल्याला जो टायमिंग आहे तर तो दिलेला आहे 120 मिनटं। कंपल्सरी टेस्टिंग टाईम जो आहे तर तो आपल्याला 1 तास त्या ठिकाणी द्यायलाच लागणार आहे आणि लँग्वेज पेपर जो आहे तर तो आपल्यानुसार त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल इन्स्ट्रक्शन आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण नेक्स्ट करू, आपल्याला या ठिकाणी जो रिस्पॉन्स आहे तर त्याची संपूर्ण डिटेल दिलेली आहे की आपण कोणता क्वेश्चन जो आहे तर तो अटेम्प्ट केलेला आहे किंवा नाही, तर त्याची जी डिटेल आहे तर ती दिलेली आहे। त्यानंतर जी एक्झाम डेट आहे, एक्झाम जी आहे तर ती एक्झाम स्टेटस आणि एक्झाम एंडचा जो ऑप्शन आहे तर तो दिलेला आहे। संपूर्ण या ठिकाणी ॲग्रीमेंट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी TRTI PSI मॉक किंवा TRTI पोलीस भरती मॉक टेस्ट जी आहे तर ती पेपर नेम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर स्टार्ट डेट जी आहे तर ती पाहायला मिळणार आणि स्टार्टिंग टाईम जो आहे तर तो 12:30 दिलेला आहे आपल्याला आणि लँग्वेज दिलेली आहे आणि एक्झाम दिलेली आहे। तर आपल्याला लँग्वेज जी आहे तर ती इंग्लिश ठेवायची आहे आणि स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी जे क्वेश्चन आहे तर ते 100पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर ते आपण कंप्लीट करूया आणि त्यानंतर तुम्हाला जी नेक्स्ट प्रोसेस आहे तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण पाहू शकतो 100वा जो प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी अटेम्प्ट करत आहेत। एक्झाम टायमिंग आहे तर ती आपल्याला मिनिमम त्या ठिकाणी 1 तास तरी त्या ठिकाणी आपल्याला द्यायला लागणार आहे आणि त्यानंतरच जी एक्झाम आहे तर ठिकाणी सबमिट करू शकतो।